नमस्कार. मी वैशाली विजय भागवत, ठाण्याहून आलेली आहे. मूळ कोल्हापूरची आहे आणि राष्ट्रसेविका समितीची प्रचारिका आहे. बी सिव्हिल झालेली आहे. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी 17 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर इच्छा आपली सगळ्यांचीच नेहमी असते, की देशासाठी काहीतरी करावं. पण एक संधी आली आणि जसं आपण म्हणतो, की योगायोग काही नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी देवानं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. तर त्याप्रमाणे मी माझ्याकडे पहिल्यांदा ठाणे जिल्हा होता. आता माझ्याकडे कोकण प्रांताचा ह्याच्यात प्रवास असतो आणि गुजरात आणि राजस्थान या 2 राज्यांमध्ये सुद्धा माझा प्रवास असतो. तर ह्या दरम्यान मला असं जाणवलं, की म्हणजे माझ्याकडे आता शारीरिक प्रमुख आणि तरुणी प्रमुख असं एक दायित्व आहे. तर ह्या दरम्यान असं झालं, की जेव्हा आपण हिंदू ह्या शब्दांबद्दल बोलतो, तर जर आपलं स्वतःचं ज्ञान चांगलं नसेल, तर आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित देऊ शकत नाही. आणि ज्या संघटनेचं मी काम करतीये, तर सर बरेच वेळेला म्हणतात, "मी संघजीवी नाहीये." मीही पण मी समितीमध्ये आल्यावर मात्र मला असं जाणवलं, की आपण एक पाऊल टाकलं पाहिजे. आणि त्या ह्याच्यातून मला जेवढं काम करता येईल, तेवढं मी केलं पाहिजे. बाकीचे कोण काय करतायत, त्यांचे विचार काय आहेत, हे माहीत नाही. पण मी माझ्या विचारांनी थोडासा जरी कणभर जरी प्रयत्न करू शकले, तर तो करायचा आहे. जसं मगाशी काही जण बोलली, की लव्ह जिहाद म्हणजे एक ताई बोलल्या, की केरळ फाइल्स वगैरे. तर या अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये मी साक्षीदार आहे. त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न पण झालेला आहे. काही यशस्वी, काही अयशस्वी. पण ह्यावेळी बरेच वेळेला असं वाटतं, की केवळ हिंदू धर्माबद्दल आपल्याला माहिती असून सुद्धा उपयोग नाहीये. तर बाकीचे जे सेमेटिक रिलिजन आहेत, त्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती असेल, तर आपण तुलनात्मक हे जास्त गोष्टी पटवून देऊ शकतो. तर ह्या अशा अनेक गोष्टी झाल्या. काही ट्रिगर करणाऱ्या गोष्टी झाल्या आणि तेव्हा एक वेळ आली, की Facebookवर हा कोर्सचं दिसलं मला आणि त्यावेळी किती शक्य होतं मला माहीत नाही. त्यामुळे मी पहिल्यांदाच अपूर्वाताईला विचारलं, की याची सगळी रेकॉर्डिंग उपलब्ध असतील ना? कारण दरवेळेला प्रवासामध्ये अ, ऐकेनच, जॉइन होईनच हे माहीत नाही. तर बरेच वेळेला मी रेकॉर्डिंग ऐकून-ऐकूनच केलं आणि तेही तेव्हा मी विसरून जायची, की आपण रेकॉर्डिंग ऐकतोय आणि म्हणजे तुमचे काही प्रश्न आहेत का? हे रेकॉर्डिंगमध्ये असताना सुद्धा मी लगेच आपल्याला प्रश्न विचारायचं असं वाटायचं. पण नंतर कळायचं, अरे आपण रेकॉर्डिंग ऐकतोय, हे होऊन गेलेलं आहे. पण रेकॉर्डिंग असल्यामुळं खूप फायदा झालेला आहे या गोष्टींचा आणि कधीही ती उपलब्ध असणार आहेत. त्यामुळं एकूणच जे काही प्रयत्न आहेत आणि जी टीम आहे, मी एका संघटनेची असल्यामुळं मला नेहमीच वाटतं, की अ, एकट्याची कुठलीच गोष्ट नसते. एकाच्या मनात विचार येतो, पण सर्वांची जर त्याला सहमती असेल आणि सगळ्यांचे प्रयत्न असतील तरच आपण करू शकतो. त्यामुळं तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन. अ, राष्ट्रसेविका समितीमध्ये जेव्हा एखादं वक्तव्य बौद्धिक असं मांडलं जातं, तर एक अशी छोटीशी पद्धत आहे, की कुठल्याही बौद्धिकाची सुरुवात गीतानं करायची असते. एक गीत मी एक कडवं फक्त सादर करते. हिंदू धर्म हाच विषय असल्यामुळं एक छोटंसं गीत आहे. देव दुर्लभ वीर व्रतले, संघटित हो हिंदू सारा, विश्वव्यापी ध्येय पथ पर, धर्म विजयी हो हमारा, सत्य पथ अपना सनातन, नित्य नूतन चिर पुरातन, व्यष्टि से परमेष्टि तक है, चेतना का एक स्पंदन, वेदवाणी के स्वरों में गूंजती संस्कार धारा, विश्वव्यापी ध्येय पथ पर, विश्व धर्म हो, धर्म विजयी हो हमारा. बरेच वेळेला असं म्हणतो, की एखादं गीत असतं ते भरपूर विचार सांगून जातं. तर गीत मोठं आहे, पण फक्त 4 ओळी म्हणल्या. अ, सुरुवात मी अशी सांगू शकते, हा जो हिंदू धर्म अभ्यासक जो कोर्स करायचा होता, तर खूप दिवस विचार चालू होता, की काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. पण नक्की काय हे माहीत नव्हतं. एक घटना बरोबर अशी घडलेली होती, की जेव्हा
शाखा प्रवास किंवा प्रवास सुरू होता तेव्हा एका रिक्षेतून मी जात होते. थोडासा आधी काहीतरी आमची बाचाबाची असं आपण म्हणू शकतो. मी पण मूळची कोल्हापूरची आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या लोकांना कुठलेही अपशब्द न वापरता एखादं वाक्य बोलणं किती कठीण असतं, हे केवळ कोल्हापूरचे लोकच समजू शकतात. तर समितीमध्ये आल्यावर मला पहिल्यांदा माझ्या भाषेवर नियंत्रण ठेवावं लागलं, की खूपच छान शब्दामध्ये कुठलाही अपशब्द न वापरता तुम्हाला तुमचं जे काही म्हणणं आहे, ते समोरच्याला पटवून देणं. तर इतर वेळेला वाटतं, पण जेव्हा आपण बोलायला लागतो, तर हे खूप मोठं अवघड काम आहे. तर ते काम मी हळू-हळू आता 50% पर्यंत गेलेली आहे असं मला वाटतं. तरी पण जेव्हा काही आतला राग हे होतो, तेव्हा कधी माझ्या तोंडून बाहेर पडतील आणि वैशाली ताई अशी आहे हे बाकीच्यांना कळतं, की ताई असं कोणीतरी मला तिकडनं हात करायला असतं. पण एक प्रसंग असा झालेला होता, की रिक्षेमधून मी जात होते. रिक्षेवाला मला म्हणला, की जे आधीचं काही आमच्याबरोबर घटना घडलेल्या होत्या. तर म्हणले, की "मैडम मैं आपको बोलूँ क्या? ये हिंदू वगैरह जो शब्द होता है ना, बिल्कुल नहीं है. ये अभी के जो पंडित है, उन्होंने ये किया है. ये जो राजकारणी है, विश्व हिंदू परिषद वाले हैं, उन्होंने इसको प्रमोट किया है." मनात आलं, "बाबा तू रिक्षेवाला आहेस, तुझ्या लायकीप्रमाणे तू बोल, जास्त काही बोलू नको." पण तेव्हा त्याने जे काही सांगितलेलं होतं, की जर तुम्ही महाभारत बघितलं, रामायण बघितलं, तर तिथं हा हिंदू हा शब्द आलेला नाहीये. आणि तेव्हा मला असं कुठेतरी झालं, की बापरे! मी आज हिंदू आहे. हिंदू म्हणून प्रचंड अभिमान आहे मला. पण मला एका रिक्षेवाल्याला काहीही बोलता येत नाहीये. कारण माझं तेवढं ज्ञान नाहीये. आणि त्याच्यानंतर हळू मग मी ह्या प्रकारामध्ये किंवा हिंदू धर्माचा अभ्यास हळू माझ्या पद्धतीनं सुरू केला. आणि परत एक योगायोग, की ह्या धर्माचं अभ्यास करण्याची, मुळापासून अभ्यास करण्याची एक मला संधी मिळाली. मगाशी जसं दादांनी सांगितलं, तेव्हा सुरुवातीला एक असं झालेलं, की सेमेटिक पंथ डॉक्टर नरेंद्र जोशी हे जेव्हा शिकवत होते, तेव्हा एक असाच विषय झालेला होता, की आमच्या शेजारी जे मुसलमान आहेत ते किती चांगले आहेत. आणि मला इतकं कसं तरी वाटलं, की बापरे! म्हणजे आपल्याच धर्मातली लोकं जी आहेत, ती विविध प्रकारे ही किती चांगली आहेत हे समजावून सांगतायत. आणि अ, दुर्दैवानं असं झालं, की त्या दिवशी सरांनी काहीच आर्ग्युमेंट केली नाही किंवा काहीच बोलले नाहीत. मला कुठेतरी वाटलं आपण मार्ग चुकलोय का? पण दुसऱ्या दिवशी ज्या सात्विक संतापानं सरांनी सांगितलं, करेक्ट, की हे चूक आहे. म्हणजे जेव्हा मी बौद्धिक ऐकत होते तेव्हा एक संभाजीनगरचेच एक जण आहेत, पांडव सर म्हणून. त्यांनी सांगितलेलं होतं, की अ, "सच्चा मुसलमान कभी अच्छा नहीं होता और अच्छा मुसलमान कभी सच्चा नहीं होता." या वाक्यामध्ये खूप तुम्ही जाणून घ्या. कारण जर सच्चा मुसलमान असेल, तर त्या कुराणामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते त्यांना वागावंच लागतं. आणि जर अच्छा मुसलमान आहे, तर नक्कीच आहे, की तो कुराणाप्रमाणे ते फॉलो करत नाहीये. तर ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण खरंच जाणून घेतल्या पाहिजेत. आणि मी आता बरेच महाविद्यालयांमध्ये माझा प्रवास असतो. म्हणजे कशा प्रकारची आपल्याला आर्ग्युमेंट करायला पाहिजे किंवा हिंदू धर्म अतिशय ठळकपणे त्यांच्यापर्यंत कसा आपल्याला पोहोचवला पाहिजे ह्याच्यासाठी मी अभ्यास केलेला आहे. करत राहणार आहे. आणि तेव्हा मला असं जाणवलं, की नवीन मुलं जी आहे, एकदा मला वाटतं पाटुकले सरच होते आणि त्यांनी सांगितलं, आत्ताची जी मुलं आहेत जेन झीची, तर आपण नेहमी म्हणतो खूप हुशार आहेत, खूप हुशार आहेत. आणि त्यांच्या हातातून जर Google मावशी काढून घेतली, तर त्यांची अवस्था काय होईल? मी 100% तुमच्याबरोबर सहमत आहे. कारण हे जे कुठलीही गोष्ट आहे, ती लगेच ते Googleवर शोधत असतात. Google काय म्हणते? मला जर ChatGPTनं सांगितलं, की हेच बरोबर आहे, तर आजची जेन तेच मानते. म्हणजे आजच्या ह्या पिढीमध्ये देवव्रत सारखी सुद्धा लोकं आहेत, जी दंडक्रम, पठण वगैरे करतात. तर अशा प्रकारच्या मुलांना प्राधान्य देण्यासाठी हिंदू धर्म नक्की काय आहे, हे सुद्धा त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रकारे जाण्यासाठी आपलं एक छोटंसं पाऊल आहे हे, की नक्की हिंदू धर्म काय आहे? बरेच वेळा आम्ही असं म्हणतो, की एका मुलावर थांबू नका, एका बाळावर थांबू नका. तर ते म्हणतात, "ताई, तू प्रचारिका आहेस. तू स्वतः लग्न केलेलं नाहीयेस आणि तू आम्हाला हे ज्ञान देऊ नकोस." पण मला बरेच वेळेला वाटतं, की संत रामदासांनी जे काय म्हणू शकतो, की गृहस्थाश्रमासाठी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. तसं प्रचारिका किंवा प्रचारक जे असतात, ते अनेक घरांमध्ये त्यांचा प्रवास असतो
अनेक ठिकाणी त्यांचा प्रवास असतो. त्यामुळे ते ठळकपणे सांगू शकतात, की एकावरच थांबायची का आवश्यकता नाहीये. अजून आपली पिढी वाढवण्याची हे आहे आणि आता जेव्हा आपण पितृऋण किंवा ऋषीऋण ह्यासारखी जी ऋणं शिकलेलो आहे, तर त्या ह्याच्यात सुद्धा सांगितलेलं आहे, की आपली जी परंपरा आहे, ती तेजस्वी पिढी राखण्यासाठी सुद्धा आपल्या पिढीचा निर्माण जनरेशनचं हे व्हायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी होत्या, की 16 संस्काराचं सुद्धा जे महत्त्व होतं. तर 16 संस्कारामध्ये 16 संस्कार असतात, 64 कला असतात, हे माहिती होतं. पण त्यावेळी जेव्हा 16 संस्कारमध्ये काय-काय आहे, खूप डीप नॉलेज त्याच्या ह्याच्यातून मिळालंय असं नाही, पण निदान काय-काय आहेत 16 संस्कार, हे कळल्यामुळं सुद्धा आता जेव्हा आम्ही कधी जातो किंवा कोणी कळलं, की ताई माझ्याकडे गुड न्यूज आहे किंवा हे, तर सांगतो बाबा इथपासून आपली सुरुवात आहे. तर तुम्ही हे संस्कार करायला आपण आपल्यापासून सुरुवात करूया. जर हे झालं तर तेजस्वी पिढी नक्कीच निर्माण होईल. तर अशा प्रकारे ही आहे. महाविद्यालयात जेव्हा जातो तेव्हा बरेच वेळेला हा विषय होतो, की अ, भारतामधल्या स्त्रियांवर कसे अन्याय झालेले आहेत आणि कधीच ह्या गोष्टींना प्राधान्य दिलं नाही, की स्त्रियांनी पुढं यावं आणि त्यांनी काहीतरी करावं. तर स्त्री शिक्षा हा जो आपला विषय होता, त्या ह्याच्यामध्ये ब्रह्मवादिनी किंवा ऋषिका ह्या ज्या गोष्टी शिकल्या, तर त्यामुळे खूप चांगलं कळलं, की त्यावेळी गेल्या 1000 वर्षातले आक्रमणामुळं मध्ये खूप फरक पडलेला आहे. पण त्यातून सुद्धा आपण पुढे आहोत. आपली ही जी ज्ञानधारा आहे किंवा जी तेजस्वी महिलांची जी निर्मिती आहे, ती कधीच थांबलेली नाही. कोणी ना कोणीतरी प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक गावामध्ये हे झालेलंच आहे. पण पूर्वीची जी अतिशय तेजस्वी पिढी होती, ती कुठेतरी खंडित खंडित नाही म्हणणार, थोडीशी बारीक झालेली होती. तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, की आता स्टोरी टेलिंगचं सुद्धा आहे. पण ह्या स्टोरी टेलिंगमधून सुद्धा तेजस्वीपणाच्या गोष्टी जर आपण सांगितल्या, तर जास्त चांगलं होईल. म्हणजे आम्ही जेव्हा समितीमध्ये बोधकथा घेतो, तेव्हा आम्ही दरवेळेला सांगतो, की कुणीही राजा-राणीच्या गोष्टी किंवा एक मुलगी होती, ती गरीब घरातली होती वगैरे असलं काही सांगू नका. तर आज रामाच्या गोष्टी सांगा, कृष्णाच्या गोष्टी सांगा, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगा. सामाजिक समरसतेमध्ये सुद्धा एक विषय असा झालेला होता, की भारतानं आम्हाला काय दिलं? भारतानं जगाला काय दिलं? तर केवळ गांधी दिलेत किंवा एवढं दिलंय म्हणून सांगू नका. तर राम दिले, कृष्ण दिले हे सुद्धा आपल्याला सांगायला पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये खूप अभ्यास केला, की असं वाटतं, की का दिलेत? त्याचं महत्त्व काय आहे? तर रामानं आपला पूर्ण उभा भारत जो आहे तो पिंजून काढला आणि कृष्णानं आडवा भारत जो आहे तो पिंजून काढलेला आहे. म्हणजे पूर्ण भारताला जोडण्याचं काम हे राम आणि कृष्णानं केलेलं आहे म्हणून ते आपल्याला एवढे अ, ऋषितुल्य काही म्हणू आपण, ते आपण आदर्श मानतो. केवळ देव म्हणून सोडायला नकोय आपण सगळ्यांनी. तर अशा प्रकारे खूप छोट्या-छोट्या गोष्टी कळल्यात आणि ह्या गोष्टीतून अजून थोडंसं आत जाऊन अभ्यास करण्याची एक मनीषा निर्माण झालेली आहे मनामध्ये. तर अशा खूप छान अनुभव आलेला आहे आणि याचा अनुभव अजूनही खूप जणांनी घ्यावा असाही प्रयत्न आहे आणि तुम्ही मागे एकदा असं सांगितलेलं होतं, की म्हणजे ही वाक्य मी आता आजकाल वापरायला लागली माझ्या ह्याच्यात, की जेव्हा कोणी म्हणतं, की "अरे, मी खारीचा वाटा उचललाय," तेव्हा आम्ही सांगतो, "अरे, स्वयमेव मृगेंद्रता." तर मी सिंहाची मुलगी आहे, मी सिंह आहे, तर का मी खारीचा वाटा उचलेन? तर आपण सगळ्यांनी सिंहाचाच वाटा उचलूया. एवढं छोट्या-छोट्या अल्पसंतुष्टी नको राहायला आपण. चांगली मोठी कामं करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. तर तेवढी कामं करण्याचा प्रयत्न तरी आपण सगळ्यांनी करत राहूया. आता की जय.